मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण रात्रीचा चायनीज खाऊक जाताना इलेलो एक सत्य अनुभव बघणार असो। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। माझं नाव संतोष। माझो एक मित्र होतो, त्याचं नाव होता रोहित। आम्ही दोघवले तेव्हा 9वी शिकत होतो। आमचा खूप दिवसापासून ठरला होता की आपण एक दिवशी चायनीज खाऊक जाऊया, पण तेव्हा आमका घरचे काही जास्त पैसे देत नाही होते, म्हणून मग आम्ही थोडे पैसे साठवून चायनीज खा जाऊचं ठरवलं होतं। बघता बघता एक दिवशी आमच्या दोघांकडे पुरेसे पैसे साठले। तो दिवस होतो बुधवारचो। माका चांगला आठवता, आम्ही संध्याकाळी 7च्या दरम्यान माझी सायकल घेऊन चायनीजच्या स्टॉलवर जाऊक निघालो होतो। रोहित माझी सायकल चालवत होतो आणि मी त्याच्या मागे बसलो होतोय। बाहेर थोडाफार अजूनच दिसत होता। आम्ही एवढे संध्याकाळी बाहेर पडलो होतो त्यामागचं कारण म्हणजे आमच्या गावात जो चायनीज स्टॉल होतो तो संध्याकाळीच उघडायचो। त्या स्टॉलकडे जाऊक एकूण 2 मार्ग होते। एक होतो तो रस्त्याचा मार्ग होतो, ज्या रस्त्यान सगळे गाडी वगैरे जायचे, पण त्या रस्त्यान जर आम्ही सायकल घेऊन गेला असतो तर आमचो सहजच अर्धा तास जाणार होतो। त्यामुळे जाऊन येऊन 1 तास तर आमचो खयच गेलो नाही होतो, म्हणून मग आम्ही दुसरा मार्ग निवडलो। पण तो असो मार्ग नाही होतो, ती एक पायवाट होती आणि ती पायवाट काही शेतांच्या मधून वाट काढत जात होती। पण त्या रस्त्याने गेला तर आम्ही सहजच 5 ते 10 मिनिटात त्या चायनीज स्टॉलपर्यंत पोहोचणार होतो। पण शक्यतो ती वाट चलत जाणाऱ्या माणसांसाठीच होती, पण त्या पायवाटेवरना सायकल चालण्या इतकी जागा बऱ्यापैकी होती, त्यामुळे आम्ही त्या वाटेन जाऊचं ठरवलं। पण तसा बघू गेला तर ती वाट पूर्ण चांगली नाही होती, मध्ये जरा खडबडीत रस्तो होतो। मग आम्ही म्हटलं जय खडबडीत रस्तो गावात तर आपण उतरूया आणि हातान सायकल पुढे नेऊया। असा सगळा ठरवून आम्ही त्या रस्त्याने जाऊक निघालो। आम्ही 5-1 मिनिटं पुढे गेलोच होतो, तेवढ्यात रोहितने पटकन सायकलचा ब्रेक मारल्यान आणि डोक्यावर हात मारत म्हणालो, अरे देवा संत्या, मी तर पैसे घेऊकच विसरलोय। अरे मी ते खिडकीवर काढून ठेवलेलंय, तयच रवले वाटता। तसा मी ते का म्हणालोय, अरे काय रोहित्या मस्करी करताना माझी, चल गप। तसं तो म्हणालो, अरे नाही खराच माझे पैसे रवले। मी एक काम करतोय, मी पटकन सायकल घेऊन जातोय आणि पैसे घेऊन येतोय, तू तवसं राहत थांब। असा म्हणान तो परत घराकडे जाऊक निघालो। मी तर एकटोच थांबलोय, कारण आम्ही जर डबल शीट मागे गेला असतो तर अजूनच उशीर लागलो असतो। त्यापेक्षा तो पटकन एकटोच जाऊन पैसे घेऊन येत, असं विचार करून मी एका बाजूच्या दगडावर जाऊन बसलोय। बघता बघता काळोख पडाक लागलो। माझ्याकडे तेव्हा एक बॅटरी होती, ती बॅटरी मी पेटवलंय आणि रोहितची वाट बघूक लागलोय। मी ज्या ठिकाणी बसलो होतोय त्याच्या मागच्या बाजूक जंगली झाडी वाढली होती आणि पुढच्या बाजूक मोठाच्या मोठा शेत होता आणि एकदम थंडगार वारं सुटलो होतो। तेवढ्यात माका असं जाणवला की कोणतरी माझ्या आजूबाजूक चलता, पण मी तेव्हा काय घाबरले नाही, कारण त्या रस्त्यान बरेचशी लोक ये जा करायचे। माका वाटला की कोणतरी थैना चलत येत असत, पण तो जो चलण्याचा आवाज होतो तो काही क्षणापुरतो चिलो आणि अचानक नाहीसो झालो। मी आपलो रस्त्याच्या दोनवल्या बाजूक बॅटरी मारून बघितलंय, पण माका काय कोण दिसलो नाही। पण मी ज्या ठिकाणी बसलो होतोय थंय माका स्पष्ट जाणवत होता की कोणतरी असा जो माका वाकान बघता। पण तेव्हा माका वाटला की माका भास वगैरे होतं, कारण रात्रीची वेळ होती आणि मी थंय एकटोच बसलो होतोय। आणि पुढच्या 5-1 मिनिटातच रोहित सायकल घेऊन थैलो। तसे आम्ही दोघवले थैसून परत पुढे जाऊक निघालो। पुढे गेल्यावर आमका तो खडबडीत रस्तो गावलो, त्या ठिकाणी आम्ही उतरलो। असा करत करत आम्ही कसेबसे चायनीज स्टॉलपर्यंत येऊन पोचलो। पण तेव्हा आमचं नशीब एवढा वाईट होता की तो जो चायनीज स्टॉल होतो तो संपूर्ण माणसांनी भरून गेलो होतो। एकतर तो आधीच छोटोसो होतो आणि त्यात सगळी टेबला होती,
त्या टेबलांवर कोण ना कोण बसला होता. आमका बसा खंयच जागा दिसत नाही होती आणि आमच्याकडे तेव्हा वेळ सुद्धा नाही होतो आणि आम्ही चायनीज खाऊक येतो या काय घराकडे माहिती नाही होता. म्हणून आमका लवकरात लवकर घराकडे पण जायचं होता. मग शेवटी आम्ही ठरवलं की हय जर आपण वाट बघत राहिलो तर आपला काय खरा नाही. आपण एक काम करूया, आपल्याक जा काय होया तर पार्सल घेऊया आणि वाटेत काहीतरी खाऊया. मग आम्ही आमका जा काय होया होता तर त्यांका पार्सल करूक सांगितलं. 5-6 मिनिटांनी त्यांनी तर आमका पार्सल करून दिल्याने मग आम्ही तर पार्सल घेऊन परत घराच्या दिशेने येऊक निघालो. आता प्रश्न असो होतो की आता नेमका खायचा काय. तसं रोहित म्हणालो, या तर आपण घराकडे घेऊन जाऊ शकत नाही, वाटेतच काहीतरी खाऊचा लागतला. मग आम्ही म्हटलं बघूया वाटेत काहीतरी खाऊया. असं म्हणान त्या पार्सल घेऊन आम्ही त्याच वाटेन परत घराकडे येऊक निघालो. वाटेसून येताना आम्ही आजूबाजूक अशी जागा बघत होतो ज्या ठिकाणी आमका बसाक गावात आणि बसान या चायनीज वगैरे खाऊक गावात. मी रोहितच्या मागे बसलो होतोय. माझ्या एका हातात पार्सल केलेला चायनीज होता आणि दुसऱ्या हातात एक बॅटरी होती. ती बॅटरी मी पुढे दाखवत होतोय आणि रोहित सायकल चालवत होतो. तसो तो खडबडीत रस्तो इलो तशा आम्ही थंय उतारलो आणि हातासून सायकल घेऊन पुढे चलाक लागलो. पण त्या दरम्यान आमचं लक्ष एका मोठ्या चिंचेच्या झाडाकडे गेलो. ताजा चिंचेचं झाड होता, ता खूप जुनाट वाटत होता आणि त्या झाडाच्या आजूबाजूक बसासाठी बऱ्यापैकी जागा होती. तसे आम्ही दोघोले पटकन म्हणालो, अरे ही जागा मस्त असा. दोघांका ती जागा आवडली म्हटल्यावर आम्ही पटकन सायकल त्या झाडाखाली लावलं आणि पटापट ताजा पार्सल केलेला चायनीज होता ता उघडून खाऊक लागलं. एकदम गरमागरम ता चायनीज होता आणि वातावरण सुद्धा एकदम थंड झाला होता. त्यामुळे बाहेर ता चायनीज खाऊची मजा आमका तेव्हा काय ती वेगळीच येत होती. अक्षरशः आम्ही असं म्हटलं की बरा झाला की स्टॉल फुल होतो, नाहीतर आपण थंयच खायत बसला असतं आणि ही बाहेर चायनीज खाऊची मजा आपल्याक काय गावली नसते. असा म्हणान आम्ही त्या चायनीज खाऊक लागलो. पण त्या दरम्यान आमच्यासोबत एक विचित्र प्रकार घडलो आणि तो म्हणजे आम्ही चिकन लॉलीपॉप खायत होतो आणि जसं एक खाऊन व्हायचो तसा उरलेला जो हाड होता ता आम्ही जमिनीवर ठेवायचं. पण तेवढ्यात आमचं लक्ष पहिल्या खाल्लेल्या लॉलीपॉपच्या हाडाकडे गेलो. म्हणजे मी एक खाल्लंय आणि रोहितने एक खाल्ल्यान आणि ती 2 हाडा आम्ही एकत्रच एका बाजूक ठेवलं होतं. आणि जेव्हा आम्ही दुसरं लॉलीपॉप खाल्लं आणि जेव्हा ती हाडा थंय ठेवूक गेलो तर पहिली हाडा आम्ही ज्या ठिकाणी ठेवलं होतं ती थंय नाही होती. आमका पहिल्यांदा काय समजलाच नाही. तसे आम्ही चारवल्या दिशेन बॅटरी मारून बघितलं. आमका वाटला की आम्ही दुसरीकडे काहीतरी ठेवलं असो, पण ती काय आमका गावली नाही. पण तेव्हा सुद्धा आम्ही फारसो काही विचार करूक नाही. दुसरी हाडा एका ठिकाणी ठेवलं आणि तिसरं लॉलीपॉप खाऊक घेतलं. पण जेव्हा तिसरं खाऊन झालो तशी दुसरी हाडासुद्धा आपणच गायब झाली. तेव्हा मात्र आमच्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. ही हाडा नेमकी गेली खंय ना हय खायचो कुत्रो असा आणि अक्षरशः आम्ही एकदम बाजूकच ती ठेवलं होतं. मग ती अशी अचानक नाहीशी होणार तर शक्यच नाही होता. त्या सगळ्या भयंकर प्रकारानंतर आमच्यात पुढचा जा काय होता त्या खाऊची हिंमत झालीच नाही. आम्ही त्या सगळ्या घुटाळलं आणि सायकलवर बसान थैना पळाक लागलो. रोहित अक्षरशः सायकल पळवत होतो आणि मी कसो बसो ते गुंडाळलेले पिशवी एका हातात पकडलं होतं आणि दुसऱ्या हातात बॅटरी धरलं होतं. पण तेवढ्यात माझ्या हातातली एक पिशवी निष्ठान खाली पडली आणि मी अक्षरशः ते पिशवी एकदम घट्ट पकडलं होतं. तरीसुद्धा ती पिशवी निष्ठान खाली पडली होती. तसा मी रोहित का म्हणालोय, अरे एक पिशवी पडली. तशी त्यांनी पटकन सायकल थांबवल्यान आणि आम्ही परत हळूहळू मागे जाऊक लागलो. आता तुम्ही म्हणशाल पडलेली पिशवी परत उचलूक तुम्ही कशाक गेलास, तर खरं सांगूचा तर आम्ही त्या चायनीजसाठी खूप मेहनतीन पैसे साठवलं होतं आणि तेव्हा आम्ही खूप लहान होतो. आमका तेव्हा समजतसुद्धा नाही होता. पण जेव्हा आम्ही ती पिशवी उचलूसाठी परत मागे गेलो तेव्हा जो काही प्रकार आम्ही बघितलं तो प्रकार बघून आमचे हातपाय थरथर कापाक लागले. कारण मागे गेल्यावर आमका ती चायनीजची पिशवी पडलेली तर दिसली, पण जेव्हा आम्ही ती पिशवी उचललं आणि आतमध्ये बघितलं तेव्हा आमचे डोळेच फिरले. कारण ती पुरी पिशवी रिकामी होती आणि फक्त त्या पिशवीत मगाशी आम्ही जे लॉलीपॉप खाऊन टाकलेली हाडा होती ती हाडा त्या पिशवीत होती. ता सगळा बघून
आमका दोघांक हांव कळून चुकला की आम्ही खूप मोठी चूक केलं. असा संध्याकाळचा हय चायनीज खावकच नको होता. आमका कळाला होता की नक्कीच काहीतरी भुताटकीचो प्रकार असा. त्या क्षणी आम्ही इतके घाबरलो की आमच्याकडे जा काय उरलेला चायनीजचा सामान होता तर आम्ही तयच फेकलो आणि अक्षरशः जीव घेऊन त्यांना पळाक लागलो. रोहित आपल्यात जेवढी ताकद असतात त्या ताकदीन सायकल चालवत होतो आणि मी घट्ट मागे पकडून बसलो होतो. आमका थंयसून बाहेर पडान एखादा मिनिट झाला होता. तेवढ्यात काय झाला काय माहिती, सायकलीच्या समोर तर कायच नाही होता, तरी सुद्धा आमची सायकल जोरात आदळली. असा वाटला की आम्ही एका दगडाकच जाऊन ठोकलो, पण थंय दगड वगैरे कायच नाही होतो. जशी आमची सायकल आदळली तशी आम्ही दोघवलेच जमिनीवर कोसळलो आणि आजूबाजूक संपूर्ण सकेरो असल्यामुळे आमका चांगलाच खर्चाटला होता. माका तरी जास्त लागला नाही होता, पण रोहितचा ढोपार मात्र चांगलाच फुटला होता आणि रक्तसुद्धा बळाबळा वाहक लागला होता. तसं मी पटकन उठलोय आणि तेका कसं बसं उचललंय आणि तेका धरत धरत सायकलच्या मागे बसवलंय, कारण तो तर आता सायकल चालवच्या अवस्थेत नाही होतो. मग मी पटकन सायकल चालवूक घेतलंय आणि आम्ही दोघवले थैसून निसाटलो. पण मी जसे 7-8 पॅन्डल मारून पुढे जातोय तसा माका अचानक जाणवला की सायकलवरचं मागचं वजन एकदमच कमी झाला. तसं मी पटकन रोहित का म्हणालोय, हे रोहित्या धरून बस. पण मागसून माका रोहितचो कायच प्रतिसाद दिलो नाही, म्हणून मी सायकल थांबवलंय आणि मागे वळालोय. मागे बघतोय तर मागे रोहितच नाही होतो. माका सरसर राहून घामच फुटाक लागलो. माझ्या काळजाचे ठोकेच वाढले. मी त्याच ठिकाणी सायकल लावलंय आणि धावत धावत मागे जाऊक लागलोय. मी मनोमन देवाचं नामस्मरण करत होतोय. माका कायो करून रोहित का शोधूचा होता आणि आमका दोघांका सुखरूप घराकडे पोचायचा होता. मी तसंच मागे धावत इलोय तेव्हा माका वाटेत रोहित गावलो. ज्या ठिकाणी आम्ही दोघवले पडलो होतो त्याच ठिकाणी रोहित बेशुद्ध पडलो होतो. मी तेका उठवूक लागलोय. 2-3 मिनटां तो शुद्धीवरच इलो नाही आणि शेवटी तो कसो बसो शुद्धीवर इलो. तेका खूपच वेदना होऊक लागले होते. तसं तो माका म्हणालो, अरे सायकल खाया आणि ह्या सगळा काय झाला. तेव्हा मी तेका म्हणालोय, अरे तू काय आता विचारत बसा नको, तू चल लवकर. तसं मी त्याचा हात पकडलोय आणि आम्ही अक्षरशः लंगडत लंगडत सायकलीपर्यंत धावत इलो. मी मनोमन देवाचं नामस्मरण करतच होतोय. तेका मी कसं बसू मागे बसवलंय आणि माका मागसून पकडूक सांगितलंय आणि कायो झाला तरी माका सोडू नको अशी तेका तंबीत दिलंय. आणि थंयसून मी जी काय सायकल पळवलंय ती जोपर्यंत आमचा गाव येत नाही तोपर्यंत मी सायकल थांबवूक नाही. आणि जेव्हा आम्ही आमच्या गावात प्रवेश केलो तेव्हा माझ्या जीवात जीव इलो. आम्ही थंयसून आमच्या घराकडे गेलो नाही. मी पटकन सायकल आमच्या गावच्या मंदिराकडे नेलंय. आम्ही दोघोले मंदिरात गेलो, कारण अशा वेळेक मंदिरापेक्षा माका खंयचीच सुरक्षित जागा दिसत नाही होती. आम्ही दोघवल्याने थंय जाऊन पाया पडलो आणि थंयचो अंगारो डोक्याक लावलो. आता तुम्ही म्हणशाल, मांसाहारी खाऊन तुम्ही मंदिरात कसे गेलास. तर आम्ही त्या दिवशी मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो नाही होतो, गाभाऱ्याच्या बाहेर उभे होतो आणि तेव्हा आमच्याकडे अजून काय पर्यायच नाही होतो. आमका ता सगळा करूचाच लागला. आणि मग मी थंय जा काय घडला होता त्या रोहित का सांगितलंय. त्यावर तो माका म्हणालो, अरे असा कसा काय शक्य असा. मी तर सायकलवरनं पडलोय त्यानंतर माका कायच आठवत नाही. आता तेव्हा नेमका थंय कोण होता आणि त्यांनी या सगळ्या आमच्यासोबत कशा केल्या ह्या माका नाही माहिती. पण आम्ही दोघवले चांगलेच त्या भुताटकीच्या तावडीत सापडलं होतं. पण आमच्या दोघांचं नशीब एवढा बलवत्तर होता की आम्ही थैसून कसे बसे निसाटलो. ह्या संपूर्ण प्रकारात आम्ही एक सगळ्यात मोठी चूक आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट केलं. सगळ्यात मोठी चूक तर तुम्ही आता बघितल्यासच असाल आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या प्रकारानंतर आम्ही आमच्या गावच्या मंदिरात इलो आणि थंयचो पहिलो आधी अंगारो लावलो. आणि ह्याच कारणामुळे थंयची जी काय भुताटकी होती तिने आमचो पाठलाग सोडल्यान. आम्ही तसेच जर घराकडे गेला असतो तर आमचा पुढे काय झाला असता हेचो आम्ही विचारसुद्धा करूक शकत नाही. मग आम्ही थंयसून घराकडे गेलो. घराकडे सगळेजण विचारूक लागले की काय झाला, खंय पडलास. पण आम्ही मात्र आमच्यासोबत घडलेलो प्रकार तेंका काय सांगितलं नाही, कारण आधीच आम्ही तेंका न सांगता चायनीज खाऊक गेलो होतो. आणि त्यात ह्यो सगळो प्रकार जर तेंका सांगितलं असतं तर ते आमच्यावर चांगलेच भडाकले असते. ह्या भीतीत
आम्ही दोघांनी कोणच्याच घराकडे कायच सांगूक नाही. आणि या सगळ्या घटनेनंतर आम्ही पुढच्या दिवशी अंघोळ वगैरे करून त्याच मंदिरात येऊन देवाची माफीसुद्धा मागितलं. आणि त्यांनी काल रात्री आमका ज्या सगळ्या प्रकारातून वाचवल्यान त्यासाठी त्याचे आभार देखील मानलं. पण आता या सगळ्या गोष्टी खूप वर्ष उलटून गेली. आता आम्ही दोघवले मोठे झालो आणि जेव्हा जेव्हा चायनीजचा विषय येता तेव्हा ही गोष्ट आमका आठवल्याशिवाय राहत नाही. इतको तो भयंकर प्रकार होतो. मित्रांनो, तुमका एकच सांगतोय, तुम्ही रात्रीचे जर काही असे बाहेर पडत असाल तर एकटे चुकानसुद्धा पडा नको. आपल्यासोबत कोणाक तरी नक्कीच घेऊन जावा. आणि जर तुमका नाईलाजास्तव एकट्याक बाहेर पडायचा असाल तर वर्दळ असलेल्या रस्त्यान जावा, भले उशीर झालो तरी चलात. कारण अशा वेळेक कोणतरी आपल्यासोबत असणं खूप गरजेचं असतं. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असाल तर लाईक करूक मात्र विसरा नको. लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच. चुकन जर कोणचा रावला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटा असा ती मारूक विसरा नको. देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.